नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा करायचा ते पाहणार आहोत। काही जण याला खरडा देखील म्हणतात। हिरव्या मिरचीचा ठेचा म्हटलं की गावाकडची आठवण येते। गावाकडे मस्त असं ताजं दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ठरलेला असतो, अप्रतिम लागतो। तर पहा, गॅसवरती तवा गरम करायला ठेवला। छान असा तवा गरम झाल्यानंतर 10-15 मिरच्या स्वच्छ धुवून तव्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तेल पळीने आता एक पळीवर तेल ॲड करायचं, साधारण 1 चमचा। एक 10 सेकंद मिरची छान अशी परतून घ्यायची आहे मंद गॅसवरती। लगेचच मीठ ॲड करायचं चवीनुसार, म्हणजे ठसका अजिबात उठत नाही, नाहीतर ठसका उठल्यानंतर शेजारच्या बायका भांडायला येतील, कशाचा ठसका उठवलास म्हणून। तर पहा, मंद गॅसवरती छान अशी मिरची तळून घ्यायची। नंतर 8-9 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या। 4 चमचे ओबडधोबड असा भाजक्या शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा। छान असा मिक्स करून घ्यायचा। नंतर गॅस बंद करायचा आणि तवा कट्ट्यावरती काढून घ्यायचा आहे। नंतर फुलपात्राने छान असा आपला खरडा खरडून घ्यायचा। तुम्ही तांब्याने देखील खरडू शकता। मिक्सरमध्ये करण्यापेक्षा हाताने म्हणजे फुलपात्राने खरडून घेतलेला खरडा अप्रतिम लागतो। गरमागरम ज्वारीच्या भाकरीवरती काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत मस्त असं ताजं दही घ्यायचं। पहा, मी 2 चमचे मस्त असं ताजं दही घेतलेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दही म्हटलं की गावाकडची आठवण येते। माझ्या आजी आजोबांना असा खरडा खूप आवडतो। तर पहा, मस्त असा खरडा तयार झालेला आहे। आता छान असा फस्त करूयात। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।